नमस्कार, मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहत आहात कायदा.com. शहरी भागात सातबारा प्रॉपर्टी कार्डशी संबंधित गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. शहरी भागात सातबारा उतारा म्हणजे प्रॉपर्टी कार्डशी याचा काय संबंध आहे? तुम्ही प्लॉट किंवा दुकान विकत घेतलंय का? बँक म्हणते सातबारा द्या. तुम्ही म्हणता आमच्याकडे तर प्रॉपर्टी कार्ड आहे, सातबारा शहरी भागात लागतो का? तर याच सर्व गोंधळ दूर करण्यासाठी आपण हा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व गोष्टींना उत्तर देण्याचं काम त्या ठिकाणी आपण करणार आहोत. शहरी भागात सातबारा आणि ग्रामीण भागातील सातबारा यामध्ये फरक आहे. शहरी भागात प्रॉपर्टी कार्ड ही संकल्पना मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी राबवली जाते. शेती जमीन, गट नंबर, प्लॉट बिल्डिंग नंबर, नोंद कोण करतं, तलाठी, महसूल विभाग, महानगरपालिका, ग्रामपंचायत या सर्वची माहिती, क्षेत्रफळ, पिके, जीएसटी नंबर, बिल्टअप एरिया याची सर्व माहिती, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, महाराष्ट्र प्रॉपर्टी कार्ड अधिनियम यामध्ये त्या ठिकाणी नोंदवले आहे. शहरी भागात सातबारा नाही, पण काही वेळा लागतो सुद्धा जेव्हा शेतजमीन बिगर शेती येणे केलेली नसते. त्या ठिकाणी शेतजमीन ज्यावेळेस येणे नसते त्यावेळेस या गोष्टी वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी पाहिल्या जातात. प्रॉपर्टी कार्ड म्हणजे सातबाराची लिंक त्या ठिकाणी दिली जाते. सातबारा शहरी भागात कधी लागतो का? तर येणे जमीन विक्री कर्ज, शेतजमीन बिल्डरला विकली, येणे झाली सातबारा मूळ मालकी त्या ठिकाणी बँक खरेदीदार सातबाराला दिली जाते. प्लॉट खरेदीपूर्वी बिल्डरकडे सातबारा येणे ऑर्डर पहा. प्रॉपर्टी कार्डची चेन नसेल तर फसवणूक होऊ शकते. प्रॉपर्टी कार्ड कसं मिळवावं? त्या ठिकाणी पुण्याची प्रॉपर्टी पाहण्यासाठी प्रॉपर्टी कार्डची वेबसाईट आहे, मुंबईला सुद्धा वेबसाईट आहे, इतर शहरात सुद्धा स्थानिक महानगरपालिका पोर्टलवरती अनेक वेबसाईट त्या ठिकाणी आहे, आपण पाहू शकता. प्रॉपर्टी कार्ड हे तुमच्या सातबाऱ्या इतकंच महत्वाचं असतं. एनए ऑर्डर तपासा, सिटी सर्वे नंबर त्या ठिकाणी मिळवा, प्रॉपर्टी कार्ड अपडेट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण अतिशय महत्त्वाचं गोष्ट समजून घेतली पाहिजे की पुण्याच्या एखाद्या ठिकाणी आपण प्लॉट घेतला, बिल्डरने प्रॉपर्टी कार्ड दिलं, बँकेने सातबारा एनए ऑर्डर मागितली, त्या ठिकाणी वारसाची नोंद नव्हती, अखेर बिल्डरने दुरुस्त करून दिलं, 50 लाखाचा लोन मंजूर झाला आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला या गोष्टी त्या ठिकाणी किती महत्त्वाचे आहेत हे आपण समजू शकतो. प्लॉट घेताना 3 कागद नक्कीच तपासा: सातबारा, एनए ऑर्डर आणि प्रॉपर्टी कार्ड. प्रॉपर्टी कार्ड दरवर्षी अपडेट करा. कर कमी होतो, सीटीएस नंबर शोधा. तुम्हाला सल्ला घ्यायचा असेल तर वकिलांचा सुद्धा सल्ला घ्या. प्रॉपर्टी कार्ड हरवलं तर महानगरपालिकेत डुप्लिकेट प्रॉपर्टी कार्ड मिळण्यासाठी अर्ज करा. 500 रुपये फी त्या ठिकाणी आकारली जाते. सातबारा आणि प्रॉपर्टी कार्ड दोन्ही हवेत का? तर बँक रजिस्ट्रेशनसाठी याची गरज असते. सिटी सर्वे सुद्धा शहरामध्ये महत्त्वाचा ठरतो. तर या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतल्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि असाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कायदा.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.